आणि एक जरी सत्संग आपला चुकला, एक सत्संग जरी चुकलं तर काय होतं, असंख्य पापाची डोंगर तयार होतात. एक सत्संग तो आपल्याला लाभ दिसत नाही, सत्संगाचा जो घडला त्याचा लाभ दिसत नाही, पण तो जर घडला नसता तर आपल्याला खूप मोठं विनाशाला सामोरं जावं लागलं असतं. आणि असं तिळतिळ पुण्य साचा पडे, असं थोडं 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 थोडं, कारण ही बुद्धी घसरलेली आहे. ही घसरलेली बुद्धी मोठमोठे तपस्वी, मोठमोठे योगी, मोठमोठे अभ्यासू, त्यांना सुद्धा हे साधलं नाही. काय आहे एवढा मोठा तो विश्वामित्र काही असंख्य कितीतरी घसरले, इथं लय खूप खूप घसरले. आणि जो दृढ प्रयत्न लागतो, काय संसार हा व्यर्थ आहे, भ्रामक आहे, दुःख रूप, एवढं लक्षामध्ये घ्या. मग सांगितलं तुम्हाला दिवसभर फक्त आलटून पालटून चिंतन करायचं. तुम्हाला भागवत वाचा, ज्ञानेश्वर वाचा, किंवा रेकॉर्ड ऐका, किंवा अभंग ऐका आणि चिंतन करा. हे सोडून काही करू नका. कामधंदा सगळा करा, जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडा, बरं का. ध्यान काही करा, परंतु चित्तानं जर का ध्यान काही जरी केलं ना तरी ते बाधक नाही, परंतु चित्तानं जर काही केलं तर तिला बाधक असतं. आणि तुम्हाला संसार चांगला वाटतो, जग चांगलं वाटतं, घरदार चांगलं वाटतं, पैसा अडकं, मुलं बाळ चांगली वाटतात, तिथं माणूस फसतो. ते मोठं दुष्ट चक्र आहे, अडकतो त्याच्यामध्ये, नाही का. मग त्यांचा काय करू नका, त्यांचा रागराग करू नका, नाही का. काही नाही, फक्त काय करा, चित्तामध्ये देवाचं चिंतन करा. त्यांच्यात राहा, पण त्यांचा विचार, देवाचं चिंतन देवाचं करा. त्यांच्यात राहायचं, पण चिंतन देवाचं करायचं. एवढं करायचं. आणि त्यात अडकायचं नाही का, कोणातही अडकायचं नाही. अहो अडकायला म्हटलं हे जग पुरत नाही आपल्याला. आज काही म्हणजे बरं आपण मी पाहतो ना तर म्हणजे लोक कुठं नाही का, सासूच्या चुलत बहिणीच्या, चुलत मावस भावाचा, चुलत काकाचा, म्हणून देवाजवळ आपली किंमत देवाने फक्त आपल्याला, मला कुणी किती तुम्हाला सांभाळलं, पण डोक्यावर जरी घेतलं, तुमच्या सोन्याचा घास जरी तुम्हाला सोन्याच्या चमच्यानं, काही जरी तुम्हाला अगदी सोन्याची बासुंदी सोन्याचा चमचा जरी असले ना तरी ते कामाचे नाही, सगळं व्यर्थ आहे. तो नचिकेत होता, त्यांनी काय केलं, राजाला लात मारली, त्रिभुवनाला लात मारली, स्वर्गाच्या राजाला लात मारली. आणि आपलं काय, एक तर आपल्याला कोणी विचारित नाही, आपल्या काडीची किंमत नाही, आपल्या सुख नाही, पण तिथं आपण डोकं आपडतोच. सत्संगाशी प्रामाणिक राहत नाही, पण तिथं आपण झोप मारतो. म्हणजे काय करतो, स्वतःच वाटोळं करून घेतो. त्याला कोण काय करणार. अहो आपणच आपलं वाटोळं करून घेतो, आपणच आपलं वाटोळं करून घेतो, याला कोण काय करणार आहे. आणि म्हणून असं चित्त व्याकुळ झालं पाहिजे. कशासाठी, सत्संगासाठी. जो देवाचं चिंतन करतो त्याचे पाय धुवून पाणी प्यावीत. देवाचं चिंतन करतो ना, त्याचे पाय धुवून पाणी प्यावीत. आणि मी तर म्हणतो दिवसभर सत्संग घडावा, दिवसभर सत्संग घडावा, पण सत्संगाचा असावा, नाही का. आणि म्हणून याच्यामध्ये कसं आहे की जो परमार्थामध्ये जो टाकवतो ते सुख वाढत जातं. जो ह्या बेड्या आहेत, ह्या काय आहेत, बेड्या आहेत. गाडी, बंगले, पैसा, मोठेपण, अहंकार, ह्या बेड्या आहेत. चोराला एकच बिडी घालतात, चोराला बिडी किती असते, एकच बिडी असते. परंतु ह्या मायेच्या बेड्या कशा असतात, हातभर, या बांगड्या असतात ना हातभर, या बेड्या, एवढ्या बेड्या मायेच्या असतात बरं का, एवढ्या बेड्याची. म्हणून कसं करतोय आपण, आलोय संसारातून बाहेर पडण्यासाठी आलोय, संसार करण्यासाठी नाही. का, संसार हा घातक आहे, विनाश करणार आहे, हे साक्षात विष आहे. विष काय करतं, विष जो घेतो त्यालाच मारतं. पण विषय असे असतात, विषयाचं जो स्मरण करतो त्याला ते उभं जाळून मारतात. चांगली आहे का. आणि हे पटत नाही माणसाला, पुन्हा सांगावं लागतं. अहो त्यांना काही काम नाही, आता रिटायर झाले, त्यांना काही काम नाही, पण आमचं काय असं आहे का, आमचं असं आहे का.
तुम्हाला माहीत नाही आमची बायको कशी आहे. आमची बायको कशी आहे तुम्हाला काय सांगायचं, आणि तुम्हाला काय पटणार आहे का, नाही का. मग ते जळभर आपण पाहतो ना, तो हा होता भरतरी. भरतरी किती सुंदर उदाहरण सांगितलं. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पावे पुराणे विचारून. प्रपंचामध्ये परमार्थिक माणूस प्रपंचातलं जेवढं टाकतो तेवढं त्याला सुख. अजून सांगतो, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. सांगा तुम्हाला द्यायला कोण मोकळे, कोण तुम्हाला द्यायला कोण म्हणलं का संगीत एवढे 10,000-5,000 रुपये तुझ्याकडे राहू दे, नाही का. कोणी देतं रुपया दे खिशातून बाहेर काढतं का, नाही काढ, नाही का. आपलं म्हणून नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे कोणी, हे शास्त्र. म्हणून जेवढं जेवढं टाकाव तेवढं तेवढं सुख वाढत जातं, तेवढं तेवढं पुण्य वाढत जातं. आपली आता जी शक्ती आहे आपल्या कल्याणासाठी वापरा. तुम्ही दुसऱ्याचं कल्याण करू शकत नाही, दुसऱ्याचं चांगलं करू शकत नाही, दुसऱ्याचं दुःख दूर करू शकत नाही, दुसऱ्याला सुखही देऊ शकत नाही. अहो स्वतःला नाही तर दुसऱ्याला कुठून, नाही का. आणि म्हणून संत काय करतात आपल्याला, तर परमार्थ किंवा संत आपल्याला दुःखातून बाहेर काढतात आणि त्या अत्युच्च सुखावर आरूढ करतात. परंतु त्यांचं ऐकलं तर नाही का. परंतु तिथंच आपलं काय असतो, 36चा आकडा असतो. तिथं 36चा आकडा साधा आहे का, 36 काय असतो, 63 कधीच जमत नाही, 36 36चा आकडा. आणि तो आकडा साधा सुद्धा नसतो, लोखंडाचा नाही पोलादाचा आकडा असतो. पोलादाचा आकडा 36चा तुटतच नाही. आणि मनुष्य असा मूर्ख असतो, जिथं त्याचा घात होतो तिथं तो जास्त रमतो. ते किडे असतात ना, पोहातले किड्यांचं काय असतं तुम्हाला माहिती आहे का. तो दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. एक दृष्टांत सांगतो पा, तुम्हाला माहिती आहे. तर एक अशा प्रकारचा प्रबोधनकार होता. तो गावागावाने जायचा, व्याख्याने द्यायचा, लोकांना ज्ञान सांगायचा आणि आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचा, ज्ञान सांगायचा, लोकांना मदत करायचा, लोकांची उपयोगी पडायचा, चांगलं का वाईट का हे सांगायचा, लोकांना व्यसनमुक्त तो करायचा. आणि त्यामुळे तो जगामध्ये लोकप्रिय झाला होता. अनेक लोकांकडून त्याच्या अनेक गावाकडून त्याला मागणी असायची. म्हणून तो काय करायचा, अतिशय प्रेमानं आणि लोकांना ज्ञान सांगायचा. आणि त्याचा जोर जास्त करून कशावर होता, व्यसनमुक्तीवर जोर जास्त. आणि म्हणून तो एका गावामध्ये गेला आणि तिथं तो व्याख्यान देत होता. कशावर, व्यसनमुक्तीवर. व्यसन कसा माणसाचा घात करतात, कसं नुकसान करतात. आणि खरं आहे बरं का, व्यसनातला माणूस त्या व्यसनातून बाहेर काढणं बाबांनो साधी गोष्ट नाही. तो मरेल, आत्महत्या करील, पण त्या व्यसनातून तो बाहेर काही पडत नाही. ते व्यसन त्याला सोडतच नाही, नाही का. व्यसन सोडत नाही. मग तो बाईच्या नादी लागो, नाही तर दारूच्या नादी लागो, नाही तर जुगारीच्या नादी लागो. ही व्यसनं कशा करताय, त्याला संपवण्यासाठी असतात. पण त्याच्या डोळ्यावर अशी धुंदी आलेली असते, त्याला कळत नाही. आणि म्हणून तो त्या गावामध्ये कार्यक्रम करीत होता आणि दारूचे दुष्परिणाम सांगत होता. म्हणून त्याने काय केलं, एका असे 2 स्वच्छ पाण्याचे स्वच्छ ग्लास घेतले. एका पाण्यामध्ये काय केलं त्याने, असं म्हणजे एका ग्लासामध्ये स्वच्छ ग्लास होता, त्यात पाणी ओतलं. दुसरा एक ग्लास होता, स्वच्छ चांगला ग्लास होता, त्याच्यामध्ये दारू ओतली. आणि दोन्ही पाण्यामध्ये काही, एका ज्या ग्लासामध्ये पाणी होतं त्यामध्ये काही किडे सोडले, दारूचा ग्लास होता त्याच्यात काही किडे सोडले. असं उंचावर टेबलावरती 2 ग्लास ठेवले, सगळ्यांना दिसत होते. तर झालं काय, का जे पाण्यामध्ये किडे होते ना ते मस्तपैकी विहार करीत होते आनंदाने. आणि दारूतले जे किडे होते ना ते तरफड करत होते, ते तरफडून मेले. दारूच्या पेल्यातले किडे काय झालं, तरफडून मेले. त्याला बरं वाटलं, प्रयोग सक्सेस झाला. का दारूच्या प्याल्यातले किडे तरफडून मेले आणि शुद्ध स्वच्छ पाण्यातले किडे आनंदानं विहार करीत होते. शक्ती
प्राप्त झाली. मग त्यानं लोकांना विचारलं, पहा हा पाण्याचा ग्लास आहे, यामध्ये जे किडे आहेत ते आनंदाने विहार करीत आहेत, त्यांना शक्ती जणू काय प्राप्त झालेली आहे, आणि ह्या दारूच्या ग्लासातले किडे तरफडून मेले आहेत. तुम्हाला याच्यावरून काय वाटतं सांगा. अनेक लोकांना विचारलं, एकाला असं विचारलं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे की स्वच्छ पाणी कसं असतं, अतिशय तारक असतं, चांगलं असतं, आणि दारू इतकी वाईट असते की पहा 2 मिनिटामध्ये सगळीकडे तरफडून मेले. याचाच दारू किती वाईट आहे. आणि हे स्वच्छ पाणी किती महत्त्वाचं असतं. आपण दारू पिण्याऐवजी पाणी जर पिलो तर आपल्या शरीराला धोका नाही, आरोग्य चांगलं राहतं. पण दारू जर पिलो तर ते काय होतात, त्याचं इंद्रिय क्षीण होतात, तर शेवटी तो प्राणाला मुकतो, असं काही नाही सांगितलं. आता एक जणाला विचारलं, बाबा तू सांग, तुला काय वाटतं? तुम्हाला हे स्वच्छ पाण्यातले किडे आहेत ना, नाही का, हे ह्या पाण्यामध्ये वळवळ करतात, आणि दारूतले किडे आहेत ते तरफडून मेले. मला विचार करा, दारूमधले किडे तरफडून मेले. मग आपण जर दारू जर घेतली, आपल्या शरीरातले सगळे जंतू तात्काळ तरफडून मरतात. काय, दारू जर पेलो तर एक जंतू शरीरात राहणार नाही. कोणतं औषध नको, कोणता डॉक्टर नको, कोणता दवाखाना नको, सगळ्या रोगावर एकच औषध, एकही जंतू शिल्लक राहणार नाही. कोणताही रोग हो द्या, दारू प्या, ते जंतू तरफडून मरतील. औषधाची, डॉक्टरची, दवाखान्याची गरज नाही. त्यांनी काय केलं, कपडा हात मारलं, म्हणलं बाबा तूच भेटला, म्हणलं आजपर्यंत मी 500 प्रयोग केले पण असं मला कोणी भेटला नाही. म्हटलं मी आता धन्य तुझ्या पुढं, आता काय बोलू. त्यांनी त्याचा कार्यक्रम आटोपता घेतला. अशा प्रकारचं असं तर सांगायचं तात्पर्य काय आहे? अहो, मनुष्यजन्म देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. मनुष्यजन्म सुखाची खाणे, प्रचंड सामर्थ्य आहे. तुम्हाला माणूस माहिती आहे का किती सामर्थ्य असतं माणसाचं? प्रचंड सामर्थ्य. माणूस स्वर्गावर सुद्धा जाऊ शकतो. ह्या इतकी शरीरामध्ये शक्ती आहे की तो स्वर्गाला सुद्धा जाऊ शकतो. इतकी शक्ती माणसामध्ये आहे. वाट्यंत तो प्राप्त करून घेऊ शकतो, नाही का. त्रैलोक्याचं राज्यही तो प्राप्त करून घेऊ शकतो, स्वर्गही तो प्राप्त करून घेऊ शकतो. इतकं सामर्थ्य माणसामध्ये आहे. परंतु आपण आपल्या अविचारानं, मूर्खपणानं आपण शक्तिहीन झालो आहोत आणि भोगतोय फक्त दुःख. आपण काय केलं, ते येणारं सुख आपल्या मूर्खपणानं आपण पायदळी तुडवले, त्या सुखाला पारखे झालोय आणि भोगतोय फक्त दुःख. त्याला कारण आपला अविचार आणि मूर्खपणा, नाही का. आणि म्हणून काय सांग